सॉलिड स्टेट लेसन नंबर 9. आपण 8व्या लेसन मध्ये रिलेशन बिटवीन मोलार मास, डेन्सिटी आणि एज लेंथ यामधलं हे रिलेशन घेतलं होतं. आठवतं? शेवटचं एक्सप्रेशन आणि नंतर यांच्या किमती टाकून सिंपल साठी काय राहील, बॉडी सेंटर्ड साठी काय राहील आणि फेस सेंटर्ड साठी रिलेशन काय राहील त्याचाही विचार आपण केला होता. रो म्हणजे कोण? डेन्सिटी ऑफ द युनिट सेल. एम म्हणजे कोण? मोलार मास. ए म्हणजे कोण? एज लेंथ. एन म्हणजे कोण? ॲव्होगाड्रोज नंबर. आणि हा स्मॉल एन काय सांगतो तुम्हाला? नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन दॅट युनिट सेल. त्या युनिट सेल मध्ये किती पार्टिकल्स आहेत ती संख्या. ती 1 असू शकते क्युबिक मध्ये, किंवा ती 2 असू शकते बॉडी सेंटर्ड मध्ये, किंवा ती 4 असू शकते फेस सेंटर्ड क्युबिक सेल मध्ये. म्हणजे यांची किंमत एक तर 1 राहील किंवा 2 राहील किंवा 4 राहील. ती कोणती सेल आहे यानुसार. बरोबर आहे. आता या एक्सप्रेशन वरून एक अतिशय आणखी सुंदर रिलेशन आपल्याला तयार करता येतं किंवा याच्यावर एक प्रॉब्लेम विचारतात बघा. हे नोट्स मध्ये थोडं उशिरा आलेलं आहे. 2 डेरिव्हेशन नंतर ती मुद्दाम इथेच घेऊन टाकतो म्हणजे लगेच तुमची पण लिंक लागेल. तुम्ही नोट्स मध्ये अगोदर लिहिलं तरी चालेल, नंतर लिहिलं तरी चालेल. इथपर्यंत आपण जे आलोय त्या पद्धतीनंच यायचं. ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरून काय काढता येतं पहा. नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम ऑफ द मेटल. या रिलेशन वरून तुम्हाला एक अतिशय चांगली क्वांटिटी काढता येते की जर एखाद्याने विचारलं की या पदार्थामध्ये आता किती ॲटम्स असतील, समजा मॅग्नेशियम मेटल घेतला, सोडियम घेतला तुम्ही किंवा ॲल्युमिनियम घेतला, म्हणजे तुम्हाला हे फक्त एवढंच माहित पाहिजे की हे बॉडी सेंटर्ड आहे की फेस सेंटर्ड आहे. मग आता समजा ॲल्युमिनियम हा फेस सेंटर्ड असतो म्हणजे यांची किंमत 4 हे तुम्हाला माहिती राहील. बरोबर आहे. मग जर तुम्हाला त्या युनिट सेलचा प्रकार माहिती असेल की ही सिंपल आहे की बॉडी सेंटर्ड आहे की फेस सेंटर्ड आहे, हे जर तुम्हाला माहिती असेल, या रिलेशन नुसार आपल्याला आणखी काढता येतं की समजा मी ॲल्युमिनियमचा विचार केला, N=4 आहे ॲल्युमिनियम मध्ये, म्हणजे ती फेस सेंटर्ड क्युबिक आहे. तर 2 ग्रॅम ॲल्युमिनियम मध्ये किती ॲटम्स असतील, 4 ग्रॅम ॲल्युमिनियम मध्ये किती ॲटम्स असतील हे लगेच काढता येतं. बघा हा फॉर्म्युला जो आहे काय काढायचा आहे तुम्हाला आता. नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन एक्स ग्रॅम. मग विचारतात परीक्षेत कधी कधी की याची एज लेंथ एवढी आहे, डेन्सिटी एवढी आहे, मोलार मास एवढा आहे, तर 1 ग्रॅम ॲल्युमिनियम मध्ये किती ॲटम सापडतील. 2 ग्रॅम सोडियम मध्ये किती ॲटम तुम्हाला सापडतील तिथे. अर्थात तुम्हाला मोजायची गरज नाही. आता बघा किती सुंदर फॉर्म्युले आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय काढता येतं. मग हे विचारतात की 2 ग्रॅम मध्ये किती, 5 ग्रॅम मध्ये किती, 10 ग्रॅम मध्ये किती, 1 ग्रॅम मध्ये, एक्स ग्रॅम मध्ये किती, थोडक्यात काढता येतं तुम्हाला. या फॉर्म्युल्यावरून काढता येतं. व्हेरी सिंपल. याच्यासाठी आपण काय करूया, कोरिलेशनचा आधार घेऊ. ते आता ते जुन्या अभ्यासक्रमात होतं, तुम्हाला आहे की माहिती नाही कोरिलेशन कशाला म्हणतात, आय डोंट नो, पण तुम्हाला ते समजेल मी सांगतो त्या पद्धतीने. कोरिलेशन म्हणजे एवढ्याला एवढं तर एवढ्याला किती. जसं आपण पर्सेंटेज काढतो की एखाद्याला समजा 600 पैकी 340 मार्क्स पडले तर 100 पैकी किती काढता येते की. याला नेमकं कोरिलेशन म्हणत असतो आपण, त्रैमासिक मांडणे. मग त्याच्यानुसार आपल्याला हे काढता येतं की एक्स ग्रॅम मेटल मध्ये किती. आता तुम्हाला काय माहिती आहे की मोलार मास मी जर घेतलं, मोलार मास साठी काय आहे, एम. बघा कोरिलेशन कसं मांडायचं. मोलार मास म्हणजे कॅपिटल एम ग्रॅम एवढा पदार्थ जर मी घेतला तर याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असतात, ॲव्होगाड्रोज नंबर एवढे. काही शंका कोणाला? अगोदरच सांगितलेलं आहे मी की मोलार मास एवढा पदार्थ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला ॲव्होगाड्रोज नंबर एवढे पार्टिकल तिथे दिसून येतात. बरोबर आहे की. मग एक्स ग्रॅम मध्ये किती, एम ग्रॅम मध्ये एवढे. तर एक्स ग्रॅम पदार्थ, एक्स ग्रॅम मेटल तुम्ही घेतला, सगळं चालेल, मेटल एक्स ग्रॅम मेटल जर तुम्ही घेतला तर याच्यामध्ये किती ॲव्होगाड्रोज नंबर ॲटम्स आहेत. बरोबर आहे, N ॲटम्स. तर किती ॲटम्स तिथे प्रेझेंट असतील त्या मेटलचे.
x ग्रॅम नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन x ग्रॅम ऑफ मेटल. मग आता हे कोरिलेशन असं असतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे संख्या गुणिला ही संख्या भागीला ही संख्या. मग याला आपण डायरेक्ट उत्तरच मिळतं आपल्याला. सो नंबर ऑफ पार्टिकल्स इन x ग्रॅम ऑफ मेटल इज इक्वल टू कोरिलेशन नुसार क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय, x हे मल्टिप्लाइड बाय कोण, Na म्हणजे कोण, ॲव्होगाड्रोज नंबर डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ द सबस्टन्स. हे झालं कोरिलेशन. आता तुम्ही काय करा, m ची किंमत जी आहे ही इथून मिळवा. मग m म्हणजे काय होईल पहा बरं इथे. सो हिअर m इज इक्वल टू काय होईल, हे रो, त्यानंतर हा AQ हा वर गेला Na आणि डिवाइडेड बाय स्मॉल m. ही m ची किंमत काढली मी. हे गेलं मल्टिप्लिकेशन मध्ये, हे डिवाइड मध्ये. टाकावर किंमत आता काय आलं पहा, हे x ग्रॅम मेटल इंटू Na. आता गुणाकाराचं चिन्ह हे लिहित नाही ते विनाकारण x दिसेल ते डबल म्हणून. ठीक आहे. आता m ची किंमत मी टाकतो, हे रो बरोबर आहे, हा AQ हा Na आणि डिवाइडेड बाय कोण आहे आता n नंबर ऑफ पार्टिकल्स. आता कोण नाहीस झालं, हे Na कॅन्सल करा बरं. हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल झालं बरोबर आहे. तो n वर जाऊ द्या, तुम्हाला आता रिलेशन मिळालं. हे x इंटू n वर जाईल आणि हे रो इंटू AQ. बस हे तुमचं उत्तर. आता हा फॉर्म्युलाच तयार झाला. की जर तुम्हाला आता माहिती असेल ती सेल कोणती आहे, सिंपल क्युबिक सेल असेल तर n ची किंमत 1, बॉडी सेंटर्ड असेल 2, फेस सेंटर्ड असेल तर 4 किंमत टाका. आता x ग्रॅम मध्ये किती ऍटम्स असतील, नंबर ऑफ ऍटम्स समजा तुम्हाला विचारलं 5 ग्रॅम मध्ये, टाका इथे 5 ग्रॅम. बॉडीचा प्रकार, डेन्सिटी माहित होईल, त्याची व्हॉल्यूम किंवा एज लेंथ टाकून द्या. तुम्हाला किती ऍटम्स आहेत त्या x ग्रॅम पदार्थामध्ये. मग 1 ग्रॅम, 2 ग्रॅम, 10 ग्रॅम, 20 ग्रॅम, 25 ग्रॅम, फक्त x ची किंमत टाका. फॉर्म्युल्यात इतर किमती टाका. तुम्हाला पहा नंबर ऑफ पार्टिकल्स. म्हणजे तुम्हाला जर म्हटलं की ॲल्युमिनियम हा फेस सेंटर्ड क्युबिक सेल आहे, ॲल्युमिनियमचं मोलार मास काहीतरी 54-55 आहे असं सांगितलं समजा तुम्हाला. मग त्याची एज लेंथ एवढी आहे, त्याची डेन्सिटी ॲल्युमिनियमची एवढी आहे. मग डेन्सिटी ॲल्युमिनियमची डेन्सिटी म्हणजेच युनिट सेलची डेन्सिटी. मग ह्या किमती जर तुम्ही टाकल्या तर तुम्हाला 2 ग्रॅम ॲल्युमिनियम मध्ये किती ॲटम्स असतील हे या फॉर्म्युल्यावरून काढता येतं. टाका इथे x. 5 ग्रॅम मध्ये पाहिजे टाका 5 किंमत, 10 ग्रॅम मध्ये पाहिजे टाका इथे किंमत. तर त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आपल्याला उपयुक्त आहे. हे बघा, हे कुठून घेतलं आपण, लेसन नंबर 8 बरोबर आहे. तिथपर्यंत आलो होतो, तिथून फक्त मी कोरिलेशननीच उत्तर काढलेलं आहे. हे काही वेगळे एक्सप्रेशन्स नाही. आता एवढंच काय तुम्हाला, आता मी जर म्हटलं नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन x ग्रॅम ऑफ द मेटल, तरी इथूनच काढता येतं की त्याच्यात नेमके युनिट सेल किती असतील. हे तर झाले नंबर ऑफ पार्टिकल्स नाही का. हे काय झाले, नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट इन द x ग्रॅम ऑफ मेटल. एवढे पार्टिकल आहेत. मग आता याच्यात युनिट सेल किती असतील. सिंपल असेल तर वेगळा नंबर भरेल, बॉडी सेंटर्ड असेल वेगळा राहील किंवा फेस सेंटर्ड असेल तर वेगळा. आता ते कसं काढायचं पहा. नंबर ऑफ युनिट सेल्स, number of unit cells present in x gram of metal. हे तुम्हाला आता माहिती झालं, मी आत्ताच काढून दाखवलंय तुम्हाला बरोबर आहे. काय आहे, we know that. काय माहिती झालं तुम्हाला, x ग्रॅम मेटल कंटेन पार्टिकल्स. किती पार्टिकल्स असतात x ग्रॅम मध्ये, हे एवढे ग्रॅम मध्ये
एन म्हणजे काय, ती युनिट सेल किती पार्टिकल पासून तयार झालेली आहे, रो म्हणजे डेन्सिटी, आणि हा झाला ए क्यूब. एवढे पार्टिकल्स प्रेझेंट असतात एक्स ग्रॅम मध्ये. मग 1 ग्रॅम पाहिजे इथे 1 ग्रॅम टाका, 10 ग्रॅम पाहिजे इथे 10 ग्रॅम टाका, बरोबर. आणि हे काय आहे, एन नंबर ऑफ पार्टिकल्स फ्रॉम विच द युनिट सेल इज फॉर्म. आणि याच्या किमती फिक्स आहे क्युबिक साठी बरं का, फक्त आपण क्युबिकचाच विचार करतोय. सिंपल असेल तर 1, बॉडी असेल तर 2 आणि फेस असेल तर 4 किंमत असते, बरोबर. आता युनिट सेल किती राहतील याच्यामध्ये, तुम्ही आता हे नंबर ऑफ पार्टिकल्स तर काढली एक्स ग्रॅम मध्ये, की 10 ग्रॅम मध्ये एवढे एवढे अल्युमिनियमचे ऍटम आहेत, बरोबर आहे. मग आता याच्यात युनिट सेल किती भरतील, बरोबर आहे की. मग ते तुम्हाला काढायचं. आता काय करावं लागेल तुम्हाला, की तो प्रकार कोणता आहे ते शोधून काढावं लागेल. आता अल्युमिनियम मी आधीच सांगितलं फेस सेंटर्ड क्युबिक सेल आहे. मग फेस सेंटर्ड जर असेल FCC तर काय होईल, हे 10 ग्रॅम मध्ये काढायचं, एक्स ची किंमत इथे 10 ग्रॅम टाकून घ्या. पण हे कधीच बदलणार नाही. फेस सेंटर्ड साठी 4, हा रो त्याची डेन्सिटी, त्याचा हा ए क्यूब म्हणजे व्हॉल्यूम. आता एवढे पार्टिकल्स प्रेझेंट आहे एक्स ग्रॅम मध्ये, एवढे पार्टिकल्स प्रेझेंट आहे. आता तुम्हाला युनिट सेल काढायचे आहेत. मग ही युनिट सेल किती पार्टिकल पासून तयार होते, 4 पार्टिकल पासून. मग आता याच्यात युनिट सेल किती होतील, एवढे पार्टिकल्स आहे, 4 पासून 1 युनिट सेल तयार होते. म्हणजे काय करायचं, भागीला 4 करून टाका. हे पहा इथे 4 किंमत टाकली, भागीला 4 करा, 4 4 कॅन्सल झालं. हे पहा हे आलं उत्तर तुमचं. आता एक्स डिवायडेड बाय रो इंटू ए क्यूब. समजा तुम्ही जर आता बॉडी सेंटर्डचा विचार केला, समजा मी मॅग्नेशियम म्हटलं असतं, मॅग्नेशियम बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल असेल, तर मग यांची किंमत काय होईल, 2. मग आता बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल यांची किंमत 2. मग आता एवढे झाले पार्टिकल, बरोबर आहे. हे झाले नंबर ऑफ पार्टिकल. आता 2 पार्टिकल पासून 1 युनिट सेल. मग आता युनिट सेल किती तयार होतील, 2 पासून 1 म्हणजे भागीला काय करावं लागेल तुम्हाला, 2 करा. आटपलं, 2 2 कॅन्सल, पुन्हा तोच फॉर्म्युला. आणि जर समजा सिंपल क्युबिक सेल असेल, पोलोनियम मध्ये सिंपल क्युबिक सेल असते, यांची किंमत 1. जेवढे पार्टिकल तेवढेच युनिट सेल तयार होतील. एका पार्टिकल पासून 1 युनिट सेल, मग यांची किंमत 1 भागीला 1 1 1 कॅन्सल. म्हणजे सरळ सरळ एका वाक्यात तुम्ही आता उत्तर देऊ शकता. याचं पहा, मी तुम्हाला हे प्रॅक्टिकल सांगितलं की समजा 4 पार्टिकल पासून भरत असेल तर यांची किंमत 4 भागीला 4 करा. बॉडी सेंटर्ड असेल यांची किंमत 2 भागीला 2 करा. सिंपल असेल यांची किंमत 1 भागीला 1, बरोबर आहे. मग n नंबर ऑफ पार्टिकल पासून युनिट सेल तयार होते असं म्हणूया आपण. लेट द युनिट सेल इज फॉर्म, माहित नाही आपल्याला. लेट द युनिट सेल इज फॉर्मड फ्रॉम n number of particles. Then number of unit cell, then number of unit cells in x gram of metal. x ग्रॅम मध्ये एवढे पार्टिकल आहे. आता नंबर ऑफ शेल्स किती, मग हे नंबर ऑफ पार्टिकल्स n ए क्यूब, आणि याला काय करायचं आहे तुम्हाला आता, डिवायडेड बाय नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट, नंबर ऑफ पार्टिकल्स फ्रॉम विच द युनिट सेल इज फॉर्मड. समजा n नंबर ऑफ पार्टिकल पासून फॉर्म झाली तर काय होईल, आता हे भागीला म्हणजे उलट करून गुणीला, म्हणजेच हे काय झालं, डिवायडेड बाय n. n कॅन्सल करा, हा झाला फॉर्म्युला तुमचा. बस या फॉर्म्युल्यात किंमत टाका, तुम्हाला काय मिळालं, नंबर ऑफ युनिट सेल प्रेझेंट इन x ग्रॅम ऑफ द मेटल. x ग्रॅम मेटल मध्ये तुम्हाला किती युनिट सेल असतील तेही काढता येतं, त्याच्यात पार्टिकल्स किती असतात तेही काढता येतं. आणि हा झाला आपला मुख्य रिलेशन. म्हणजे 8व्या लेसन मध्ये आपण हे रिलेशन घेतलं, त्याच्यावरून आपण आता हे शॉर्टकट डिराइव्ह केलं. हे स्वतंत्र रिलेशन पण मी नोट्स मध्ये तुम्हाला लिहून पाठवलेले आहे. तर हे असंच लिहून काढायचं, समजावून घ्यायचं, पण यावर प्रॉब्लेम असण्याची दाट शक्यता आहे. आता हे नंबर ऑफ युनिट सेल या फॉर्म्युल्याने लिखतील, नंबर ऑफ पार्टिकल इन एक्स ग्रॅम ऑफ द मेटल या फॉर्म्युल्यावरून निघेल. पण हे सगळं आपण जे डिस्कशन केलेलं आहे हे कोणासाठी आहे, आता
हे आहे क्युबिक सेल साठी. मग क्युबिक साठी तिन्ही सेल आल्या इथे, कारण प्रत्येक वेळेला n आलेला आहे. मग हा n बदलला की तुमच्या क्युबिक सेलचं नावही बदलेल. n इज इक्वल टू 1 सिंपल, n इज इक्वल टू 2 बॉडी सेंटर्ड, n इज इक्वल टू 4 असेल तर फेस सेंटर्ड क्युबिक सेल. काही अडचण? मग अशा पद्धतीने आपल्याला अतिशय महत्वाचे रिझल्ट हे एक्सप्रेशन देतात की एखादा ॲल्युमिनियम असेल, मॅग्नेशियम असेल, सोडियम असेल, कोणताही मेटॅलिक क्रिस्टल जर असेल तर 10 ग्रॅम घेतला, त्याची डेन्सिटी माहित असते आपल्याला. जर डेन्सिटी माहिती असेल, एज लेंथ काढता येते आपल्याला, किंवा आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल्स 2 ग्रॅम मध्ये किती भरतील, 3 ग्रॅम मध्ये किती भरतील, त्याच्यात युनिट सेल किती असतील 4 ग्रॅम मध्ये, हे तुम्हाला या फॉर्म्युल्यांवरून सांगता येतं. आणि आता सगळ्यात महत्वाचं, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं, या प्रकरणाचा बेनिफिट काय होतो की त्या ॲटमची रेडियस काय असेल, रेडियस त्या ॲटमची किती भरेल, त्या पार्टिकलची रेडियस किती भरेल, हे पण आपल्याला फॉर्म्युल्यावरून काढता येतं. आणि एवढंच काय की मग त्यात ओपन स्पेस किती आहे, स्पेस ऑक्युपाइड बाय द पार्टिकल किती आहे, याचंही उत्तर आपल्याला हे फॉर्म्युले देणार आहेत. अतिशय महत्वाचं प्रकरण हे आहे. हे यानं आपल्याला खऱ्या अर्थानं केमिस्ट्री समजायला मदत होईल, फिजिक्स समजायला मदत होईल, पदार्थाचं नेचर समजायला मदत होईल. काही पदार्थ, काही मेटल सॉफ्ट आहे नाही का, काही खूप हार्ड असतात. मग असं का होतं? सोडियम खूप सॉफ्ट आहे, इट कॅन बी कट विथ नाईफ. सोडियम एवढा सॉफ्ट आहे की तो नाईफ गॅस सुरी घ्या त्यानं कापता येतो. का? कारण ते सिंपल क्युबिक स्ट्रक्चर आहे. या सिंपल मध्ये ओपन स्पेस जवळजवळ हा 47.6% असतो, म्हणजे बाकी ओपनच जास्त आहे, आतून भुसभुशीत आहे असं समजा, ते मोकळं जास्त आहे. पण तेच मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, आयर्न हे पॅक होत जातात. इथे फेस सेंटर्ड क्युबिक सेल तयार होते, कॉम्पॅक्टनेस वाढतं, ओपन स्पेस कमी होतो. मग हा ओपन स्पेस 52%, 47% कुठून आला? किंवा बॉडी सेंटर्ड मध्ये ओपन स्पेस हा 32% असतो, तो कसा काढला? फेस सेंटर्ड मध्ये तो 26% ओपन स्पेस असतो, तो कोणी काढला? त्यांनी काढला. आपण विश्वास ठेवायचा का नाही? तो आपल्यालाही काढता येतो, कारण त्याच्यासाठी फॉर्म्युले विचार केला की आपल्याला बरोबर समजते का अरे हा येऊ शकतं. आणि म्हणून आपण ते ओपन स्पेस कसा काढायचा, डेन्सिटी जर माहित असेल तर ॲटमची रेडियस कशी काढता येते, त्याचा विचार आपण आता पुढच्या लेसन मध्ये करणार आहोत. अतिशय महत्वाचं हे प्रकरण आहे. ठीक आहे, इथपर्यंतच्या नोट्स लिहून काढणे, त्याला सगळे जुने व्हिडिओ क्लिअर करून ठेवा, पाहून ठेवा, अभ्यास करून ठेवा, म्हणजे पुढचा पार्ट तुमचा अगदी सोयीचा जाईल. ठीक आहे, तोपर्यंत गुड बाय, सी यू.